त्यामुळे असे डुप्लिकेट रावण आता बरेच राहणार आहेत, त्याची चिंता तुम्ही करू नका. त्याला आपल्याला कोणालाच कष्ट करायची गरज नाही. हे प्रतिकात्मक आहे. आणि आपण दरवर्षीच, मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी सुद्धा आपण दहशतवादाचा रावण जाळला होता. मला दुपारी कोणी म्हणलं ते असाच आहे तसंच. अरे म्हणलं, तर रावण आता आपण थोडी केलं, ते प्रभू रामचंद्राने त्याच वेळेला त्याचा कार्यक्रम केला. ते आता आपला विषय हा प्रतिकात्मक आहे. हा काय म्हणजे आपल्या सर्वांना कुठेतरी एक लहान मुलांना कळायला पाहिजे की प्रभू रामचंद्राने, म्हणजे आज हा एवढा रावण आहे, याच्यापेक्षाही तो मोठा होता. तर ते प्रभू रामचंद्राकडं तुमच्यासारखे जसे आशीर्वाद लोकांचे, तसे प्रभू रामचंद्राच्या मागे हजारो नाही करोडो लोकांचे आशीर्वाद होते. आणि म्हणून त्याने त्याचा वध हा जसा दिसला तसा करून टाकला. कारण ते दिसत नव्हतं त्यावेळेला, कारण ते आता इकडं लंकेमध्ये राहायचा, प्रभू रामचंद्र इकडं होते. पण जसा दिसला तसा प्रभू रामचंद्राने ठोकून टाकला. आता आजची ठोकाची पद्धत वेगळी, त्यावेळेला बाणाने ठोकला होता. आता आजची पद्धत वेगळी. त्यामुळं आजचा रावण हा प्रतिकात्मक आहे. त्यामुळे कुणी असं काही वेगळं त्याचा अर्थ काढू नये. आणि हा दहशतवादी, कारण आज